चला म्हणजे एकामेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एक खेळाडू कमी होता, धनजी सर लगेच पुढे आले. ही मैत्रीपूर्वक क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो ती मैत्री, ती चुरस, ती धमक आणि त्यासोबत तिला एक मित्रताची भावना. आणि 40+ मध्ये नेहमी आपण हे सर्व पाहिलंय. प्रशांतजी म्हात्रे सर, आपण लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राहायचे. प्रशांतजी म्हात्रे सर, आपण लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राहायचे. जिथे कमी तिथे आम्ही आहेत असे आयोजक आमचे प्रशांतजी म्हात्रे सर. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करणार आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील ते आम्हाला पाहायला मिळाले. आता सलामीची जोडी बाहुबली नरेश आणि त्यांच्या सोबतीला इन्व्हिन्सिबल कोमल पाहायला मिळतील. मॅचला होत असताना सुरुवात दोन्ही टीमकडे चांगले बॅटर्स आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या टीमचे बॅटर्स चांगले खेळतील ती मॅच आणि त्या मॅचमध्ये मॅच विनिंग एफर्ट विथ द बॅट ज्या टीमचा असेल तीच टीम सामना जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पिसवली 40+ संघ इन ऍक्शन मध्ये आणि पिसवली 40+ संघ खेळतो वडवली 40+. या संघासमोर 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा सामना, जबरदस्त असं आयोजन आणि नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आमचे सूरजदादा पाटील साहेब असतील, त्यांच्या समवेत आशिषदादा पाटील साहेब, आमचे प्रशांतदादा म्हात्रे साहेब आहेत, त्यांच्या समवेत आम्हाला भरपूर सारे मान्यवर देखील पाहायला मिळतील. आमचे हृदय दादा, त्यांची देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर सारी मेहनत पाहायला मिळते. आमचे संतू बंधू असतील, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करणार आहे आणि कौतुक सर्वांचं करेल त्यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामधील ही शेवटची मॅच आहे. या शेवटच्या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल आणि कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या गावात घेऊन जाईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये 8 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. 6 संघांचा गाशा गुंडाळून 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष की कोई मायन नहीं होता. जब तक ना आपले पत्थर पर हातोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिल्याच बॉलवरती थोडीशी मिस्टेक तकदीर यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. मागील मॅचमध्ये तकदीर यांनी 5 झेल पकडल्या होत्या. या मॅचमध्ये बघूया त्यांच्या वतीने कशी कामगिरी करण्यात येईल. पण थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील बाहुबली नरेश. मागील मॅचमध्ये हाफ ट्रॅकर बॉलवरती पुल करायच्या प्रयत्नामध्ये तकदीर यांच्या हातामध्येच बॉल विसरून बसले. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाले होते. मात्र आता या मॅचमध्ये ते विसरून चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. यावेळेस स्ट्रोक फसलाय, डाऊन द बॉल शॉट, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर, कॅच कंप्लीट. सलगची दुसरी मॅच, दुसरा गोल्डन डकचा शिकार. फलंदाज नरेश बॅक खेळीचा अंत झालाय. मात्र आता 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतील. मयूर देखील चांगले टच मध्ये होते. असे मयूर आपल्याला पाहायला मिळतात. बघूया मयूर यांच्या वतीने कशी कामगिरी पाहण्यात येईल. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येक खेळाडूकडून. मग हे दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी करत आता बक्षीसपात्र लढतीपर्यंत पोहोचलेत. व्हर्च्युअल सेमीफायनल आहे ही. जो संघ जिंकेल मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, फिल्डर येत आहेत, कॅचची संधी निर्माण झाली आहे. डीप मध्ये दूरवरती फिल्डर होते. अखेर 2 खेळाडूंना बीट करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर यांच्या बॅट मधून हा जबरदस्त 4 धावांसाठी चौकार. असं वाटलं की कदाचित मिस्टेक आपल्याला फिल्डरच्या वतीने पाहायला मिळाली. बॅटिंगसाठी ते आले होते, मात्र बॉल अगदी दूरवरती होता.
अर्ली स्टार्ट घेतला असं तकदीर यांनी तर कदाचित तो बॉल अडवू शकले देखील असते. मात्र त्यांची काही चूक नाही आहे. थोडीशी मिसजजमेंट फिल्डरच्या वतीने पाहायला मिळाली म्हणून त्यांना बॅकिंग देण्यासाठी ते गेले आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांच्याकडून देखील चौकार निसटला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. चेंडू झाले आतापर्यंत 3 बॉलवरती 5 धावा आतापर्यंत खर्च करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पिंटू आता कमबॅक करणं गरजेचं आहे. यावेळेस कट करत असताना टॅप केलाय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये इनसाइड द सर्कल. फिल्डिंग जोपर्यंत होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 6 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. ही मॅच फार महत्वाची आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये धावा बनवणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला, वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक चिमणी तिनका तिनका उचलून घरट्यामध्ये रूपांतर करते, मैदानावरती तेच करावं लागेल. टीम पिसवली 40+ संघाला कारण टॉस जिंकून बॅटिंग चूज केली. धावा बनवणं गरजेचं आणि धावा ज्याप्रमाणे एक सिंगल डबल चौकार षटकारांच्या मदतीने ते बनवले जातील ते तितकं चांगलं आहे. कमीत कमी 50 धावा तरी बनवणं गरजेचं राहणार आहे कारण तकदीर सर चांगल्या टचमध्ये अरविंद सरांची देखील बॅट बोलतीये. जबरदस्त कामगिरी आपल्याला प्रत्येकाच्या वतीने पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, तकदीर डाऊन द बॉल. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज कोमल यांच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय मैदानावरती दुसरा टीम पिसवली 40+ संघाने आणि वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज कोमल. साठी मात्र ज्या वेळेस मैदानावरती कोमल सर असतात, धावसंख्या 4 षटकांमध्ये 60 जर हवी असेल तर मात्र तुम्हाला अशी कामगिरी करावी लागते याच्या कामगिरी समोर सगळेच फिके पडतील. अगदी आपल्याला पाहायला मिळालं पहिली मॅच आणि पहिल्या मॅच पासूनच हाय स्कोरिंग एन्काउंटर पाहायला मिळाले. अगदी मला आठवतंय आता पनवेलमध्ये नुकताच स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये मानकोली विपक्ष वाघेली वाडा असे 2 संघ इन ॲक्शन मध्ये होते. जवळपास 5 षटकांमध्ये 97 धावांची आवश्यकता होती आणि सूरज पाटीलने तिथे अर्धशतकीय पारी झळकवली आणि त्याला तब्बल 1,30,000चं पारितोषिक मिळालं. ती तशी कामगिरी करणं गरजेचं आहे. सहा धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल मैदानावरती आड होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. बघता बघता जाऊन पोचले पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 या आकड्यावरती. एक विनंती असेल टीम वडवली 40+ संघाला की थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचंय. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी लो स्कोरिंग ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सहसा पाहायला गेले अगोदरच्या सर्व मॅचेस आणि सर्व मॅचेसमध्ये आपल्याला हाय स्कोरिंग एन्काउंटर पाहायला मिळतात, मात्र या मॅचमध्ये कुठेतरी थोडेसे लो स्कोरिंग एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अरविंद पाहायला मिळतील, जे अरविंद जबरदस्त ऑलराऊंड प्रदर्शनासाठी ओळखले जातात. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे. सुनील आणि मयूर हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. मयूर यांच्या वतीने एक जबरदस्त आपल्याला चौकार पाहायला मिळाला. फार चांगले बॅटर आहेत डावखोरे हाताचे विध्वंसक फलंदाज, मात्र इथे कमबॅक करणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. तकदीर कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. सुनील यांच्या खेळीचा अंत. गडी गमावले तिसरा 7 या आकड्यावरती. पिसवली 40+ संघ आता थोडंसं आपण बॅक फुटवरती पाहू शकतो. डीजे
अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवरांचं आपण करणार आहोत मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पॉइंट पर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली ही आपण पाहू शकतो मैदानावरती आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावर. 8 ऑन द बोर्ड. अरविंद पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. ट्रॅप होता, सापळा होता, त्या सापळ्यामध्ये फसत असताना सुनील पाहायला मिळाले. आणि निलेश अजून मैदानावरती आहेत. निलेश फार चांगल्या बॅटिंगसाठी ओळखले जातात. यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. आता तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. मिस्टेक. सातत्याने लेझी फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 11 या आकड्यावरती. बघा ज्या फिल्डरच्या माध्यमातून चूक होते लगेच प्रमोशन, लगेच सर्कलच्या आतमध्ये. ही मजा आहे खऱ्या अर्थानं. कारण कुठल्याही खेळाडूला असं वाटत नाही की माझ्याकडून चूक घडावी, लगेच प्रमोशन. धावसंख्या फलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. निलेश स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. मयूर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती निलेश पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती अरविंद सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. मैदानावरती पंचांकडे अपील करण्यात आली. अपील फिटत असताना पंच पाहायला मिळतील. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी अरविंद यांच्या वतीने पाहायला मिळते. फक्त एकच विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल या षटकामध्ये आली आहे. तरी देखील मी म्हणेल फक्त 4 धावा खर्च केले 4 बॉलमध्ये, म्हणजे इकॉनॉमिकल षटक कंजूस गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. वन्स अगेन वाईट बॉल. पंचांचा इशारा येतो. या चुका टाळणं गरजेचं आहे. या सिंगल मिस्टेक तुम्हाला या मॅच मध्ये कुठेतरी थोडं दूरवरती नेण्यासाठी काफी आहेत. का म्हटलं जातं एक वेळ जर मोमेंटम शिफ्ट झाला तर मात्र शिफ्ट झालेल्या मोमेंटम वरती एखादा संघ मॅच देखील जिंकू शकतो. आता तशी कामगिरी होईल काय पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अरविंद पाहायला मिळतात जे जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जातात. कमबॅक त्यांच्या माध्यमातून नक्की राहील यात शंकाच नाही आहे. तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हॅमर करण्यात आलाय. मैदानावरती हलक्या हाताने मी म्हणेल पुल करायचा प्रयत्न होता. मिसहिट पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट बॉलचं कनेक्शन नाही, अपर साईडला बॉलचं कनेक्शन झालं आणि त्यामुळे वी शेपमध्ये हा बॉल पाहायला मिळाला. फलक पुढे सरकत असताना एकदा वाढ होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 13 या आकड्यावर. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज. कशी कामगिरी असेल पाहणे इंटरेस्टिंग. यावेळेस पुल केलाय आणि बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिळतील धावा 4. हा असेल फलंदाज मयूरच्या बॅटमधून चौकार. फलक 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जर मयूर यांचा मी विचार केला सकाळच्या पासून मी ज्या वेळेस समालोचन करतोय मला एक गोष्ट निदर्शनास आली आहे की मयूरचे 90% स्ट्रोक जे आहेत ते स्क्वेअर लेग काउस कॉर्नरच्या दिशेला आहेत. जर मी कॅप्टन असेल तर मी एक गोष्ट करेल की शॉर्टर वनचा वापर करेल बॉडी लाईनवरती आणि त्यानंतर मी स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर ठेवेल, एक लॉंग लेगमध्ये फिल्डर ठेवेल, एक मिड विकेट, एक काउस कॉर्नर आणि एक लॉंग ऑफमध्ये फिल्डर ठेवेल. असं मी नक्की करेल. कारण 100% गॅरंटी आहे की खेळाडू फसू देखील शकतो. कारण विश्लेषण ज्या वेळेस करतो त्यावेळेस या गोष्टी निदर्शनास येतात. बघूया कशा प्रकारची कामगिरी असेल ते पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे. मयूर यांच्याकडे कॅलिबर आहे. मी बघितलेल्या डावखुऱ्यांच्या फलंदाजांपैकी मयूर एक जबरदस्त फलंदाज आहेत ज्यांनी कमालीची कामगिरी केली आहे.
यावेळेस पंचांकडे अपील करण्यात आली आहे. फॉलिंग स्वीप मारायचा प्रयत्न होता, मात्र तरी देखील मैदानावरती एकदा वाढ होईल. लेगबासच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ मयूर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. कशी फिल्डिंग सेट असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती खेळाडू जे आहेत मिड विकेटमध्ये ते थोडेसे शिफ्ट होत असताना स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळेल, एक खेळाडू मिड विकेटमध्ये, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, खेळाडू लॉंग ऑफ मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक फिल्डर पाहायला मिळेल. असं वाटतं की लॉंग ऑफ मध्ये जो फिल्डर आहे तिथेच पाहिजे. लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा पुढे जर आला, कदाचित मिड विकेटचा फिल्डर थोडासा स्क्वेरिश ठेवणं गरजेचं आहे आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर मागे नेणं गरजेचं आहे. तसं जर झालं आणि शॉर्टर वनचा जर वापर केला तर मात्र मैदानावरती कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस्टेक. बॉल अडलाय, बॉल अडलेला आहे. बघता बघता मैदानावरती सिंगल ऍड होईल. धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पिसवली 40+ संघ जबरदस्त बॅटिंगसाठी ओळखला जातो. संघ थोडंसं अडचणीमध्ये जरूर सापडलाय. धावसंख्या 20 आहे, चांगली धावसंख्या आहे, पण समोर तकदीर, अरविंद सारखे 2 नामवंत खेळाडू आहेत. कोमल सर देखील चांगली गोलंदाजी करतायत, त्यांची ओव्हर देखील फार महत्त्वाची असणार आहे. तरी देखील धावा बनवणं गरजेचं आहे. 4 षटकं 50 धावा तरी मिनिमम बनवणं गरजेचं राहणार आहे. कारण आपण बघितलंय आजच्या संपूर्ण दिवसामध्ये हाय स्कोरिंग एन्काउंटर पाहिलेत, हा स्कोरिंग मॅचेस देखील आपण पाहिलेत. त्यामुळे धावा बनतायत या मैदानावरती, त्यामुळे धावा बनवणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा मैदानावरती फलंदाज बाद, विकेटचं पतन होतोय. अगदी बॉडी लाईन वरती हा बॉल होता. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. सॉफ्ट डिसमिसल मयूर यांच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन, मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना पिसवली 40+ संघाला. नाव आमच्यापर्यंत पोहोचलं तर बरं होईल. निरंतर, निरंकार, ओके. निरंतर बॅटिंगसाठी ओळखले जातात असे निरंकार आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या फलंदाजीसाठी ओळखले जातात. बघूया कशी कामगिरी असेल त्यांच्या वतीने. पाहणे इंटरेस्टिंग आहे. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. निरंकारांच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा दमदार चौकार आपल्याला पाहायला, मी म्हणेल नितांत गरज आहे. थँक्यू सो मच डीजे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आशिष दादा, सूरज दादा यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा, सुपीक संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट, त्यानंतर कोळेगाव प्रीमियर लीग, असे दोन फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅच साठी फिल्डर आले होते, मात्र बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन ला क्लिअर करत निरंकारांच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. ती आपल्याला पाहायला मिळेल. 30 ऑन द बोर्ड. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 30 धावा या धावफलकावरती आता चर्चा घेण्यास भाग पाडली. अशी बॅटिंग पाहायला मिळते निरंकार यांच्या वतीने. आपण पाहू शकतो व्यासपीठावरती माननीय अशी गणेशदादा संते साहेबांची आणि किशोरदादा संते साहेबांची देखील उपस्थिती. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये त्यांचं देखील सन्मान सोहळा आपण करणार आहोत, कारण त्यांची उपस्थिती देखील आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. प्रकाश यांच्या वतीने थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये कुठेतरी संघर्ष फुंकायचं काम केलंय.
कमबॅक करण्याचं काम केलं निरंकारांनी. धावसंख्या 30 पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर हॅमर केलाय. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 34 पाहायला मिळेल. डीजे बॉलिंग ट्रॅक वरती बघूया त्यांच्या वतीने कशी कामगिरी असेल. धावसंख्या 34 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या 17 आणि या षटकामध्ये आल्या म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये 17 आल्या. संघर्षाचा बिगुल वाचला गेलाय टीम पिसवली 40+ संघाच्या वतीने आणि कमालीची कामगिरी जी मात्र निरंकार यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल फेस केले, 14 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. त्यांनी देखील सांगितलं आम्ही पिसवलीकर आहोत, फक्त इथे खेळायला आलो नाहीये, या स्पर्धेमध्ये आमचं नाव कोरायला आलोय. ती एक ट्रॉफी चमचवणारी आम्ही आमच्या गावामध्ये घेऊन जायला आलोय आणि अगदी तशीच कामगिरी त्यांच्या वतीने पाहायला मिळते. यावेळेस बॅटची एज कॅच साठी फिल्डर पुढे आलेत. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट करतील. तकदीर यांच्या वतीने अजून एक कॅच झाली, कंप्लीट फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन, गडी गमावलाय बॅटिंग करत असताना टीम पिसवली 40+ संघाने 5वा. धावफलक 34. 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. गडी गमावला तो म्हणजेच 5वा. नवीन बॅटर मैदानावरती आलेले आहेत अरुण. अरुणच्या वतीने कशी कामगिरी असेल ते पाहणं इंटरेस्टिंग. दुसरीकडे शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं आणि विकेट घेणं गरजेचं होतं आणि पहिल्याच बॉलवरती ज्यावेळेस विकेट येते ना त्यावेळेस गोलंदाजाचा मनोबल अगदी 7व्या आसमानावरती असतो. हाय कॉन्फिडन्स आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल. कॅचची संधी देखील थोडीशी निर्माण झाली होती मात्र दूरवरती फिल्डर येऊन ठेपलेत. बॉल निघून चालला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा जबरदस्त 4 धावांसाठी चौकार. वडवली 40+ संघ डेंजर आहे. नो वॉर्निंग, सरळ कारवाई, डायरेक्ट प्रमोशन करतात. वॉर्निंग बिर्निंग लेटर मेमो काहीच नाही. फिल्डर कडून चूक झाली मग तो कॅप्टन असेल तरी पण भाऊ ये तू सर्कलच्या आतमध्ये, असं नेहमी पाहायला मिळतो. हे बस सुरशीचं क्रिकेट आहे. त्यावेळेस अगदी कोरडप्याचा बॉल होता, खोदून काढलाय. ड्राईव्ह करत असताना लॉंगऑफच्या दिशेला सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला 40 पाहायला मिळतील. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 2 डबल आलेत. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 4. यावेळेस पुन्हा एकदा एक जबरदस्त स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. मोठी स्ट्रोक मारायचा प्रत्येक बॉलवरती अटेम्प्ट केला जातोय. आता इथे देखील सिंगल ऍड होईल एका धावीच्या मदतीने. धावफलक जाईल पुढे 41. 41 धावा. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. या 2 बॉलवरती जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का मोठा प्रश्न आहे. मात्र ज्या प्रकारची बॅटिंग निरंकार यांनी केली आहे ती कमालीची आहे. संघ अडचणीमध्ये होता. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त तब्बल 17 धावा बनल्या होत्या. निरंकार आले. निरंकरने अखेर 3 बॉल वरती 14 धावा एकवटल्या. यावेळेस तरी स्ट्रोक अजून एक जबरदस्त पाहायला मिळतो. निरंकार यांच्या बॅट मधून
अजून एक दमदार स्ट्रोक, बॉल निघून चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हा बहारदार चौकार. कोमल नरेश आणि मयूर यांचा पेपर आलाय निरंकार यांचा. अशी बॅटिंग पाहायला मिळते. वेळेवरती जो चमकतो ना तो खरा गेम चेंजर असतो. ना कद बडा ना पद बडा, अपने टीम के लिए जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. आणि निरंकार स्वतःला सिद्ध करतायत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, पंचांकडे अपील, फलंदाज बाद, विकेटचं पतन झालंय. पायटरच्या खेळीचा अंत. धावसंख्या फलकावरती आपल्याला 45 पाहायला मिळेल. सूरज दादांच्या शुभ हस्ते आपण गणेशजी संते साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल माननीय श्री गणेशदादा संते साहेबांना आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय गणेशदादा संते साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. मायाची आपुलकीची दमदार शॉल, त्या समवेत तुळशी वृंदावन आणि या स्पर्धेचे माध्यमातून प्रेमाचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मानित करतोय. गणेशजी संते साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. यानंतर आपण किशोरजी संते साहेबांना इन्व्हाइट पंचेचाळीस प्लस संघाने बनवल्यात 45 आणि 46 धाब्यांचं लक्ष आहे. 46चं लक्ष, 46 धाब्यांचं, आणि जो संघ जिंकेल तो सुपर 2 मध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ मिळेल. तो संघ असेल कुठला? 40 प्लस की पिसवली 40 प्लस की वडवली 40 प्लस, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तकदीर यांच्या खांद्यावरती देखील जबाबदारी असेल ती म्हणजेच अरविंद यांच्या खांद्यावरती. मात्र कुठला खेळाडू कशी कामगिरी करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पहिल्या षटकामध्ये कोमल पाहायला मिळतील. कोमलच्या वतीने देखील चांगली गोलंदाजी आपण नेहमी पाहिली आहे. वरती दाखल एकीकडे द्वारकानाथ आणि द्वारकानाथ यांच्या जोडीला आपल्याला अरविंद पाहायला मिळतील. मॅच मजेशीर होणार आहे यातही मात्र शंका नाही आहे. दोन्ही टीम कडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती कुठेतरी संघ थोडासा आता अडचणीमध्ये सापडलाय, तो म्हणजेच पिसवली 40 प्लस संघ. आता जेवढ्या धावा बनवल्या त्या देखील एक सन्मानजनक टोटल आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती ज्यावेळेस कोमल येतात त्यावेळेस ती धावसंख्या देखील तितकी सन्मानजनक वाटते, कारण कोमल यांची गोलंदाजी जबरदस्त आपण पाहिली आहे. द्वारकानाथ आणि त्यांच्या जोडीला अरविंद, दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील.
अरविंद यांच्या वतीने एक अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. बघूया त्यांच्या वतीने कशी कामगिरी असेल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अरविंद, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती द्वारकानाथ, बॉलिंग ट्रॅक वरती कोमल हिरबळे. मॅच इज ऑन. दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत. आता मजा येणारी या मॅच मध्ये. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. झालेत 4:48 मिनिटं आणि पहिला बॉल पडतोय. कंप्लीट 20 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण ओव्हर, संपूर्ण इनिंग हाताळणं गरजेचं आहे. 4 ओव्हर हाताळणं गरजेचं असेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट विथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल कट करायचा प्रयत्न. मैदानावरती पहिलाच बॉल आलाय डॉट. अरविंदच्या विरोधामध्ये कोमल हे गोलंदाजी करत असताना अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त असं आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्याला संपूर्ण कमिटीच्या वतीने पाहायला मिळालं. स्पेशली सूरज दादा, आशिष दादा, त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं मी विशेष कौतुक करेल. आणि मला इथे एक दिवस समालोचन करायची संधी दिली त्याबद्दल मी ओमकार सरांचा देखील विशेष आभार व्यक्त करणार आहे. तसेच आमची संपूर्ण काळजी घेतली आमच्या आवाजाची म्हणून आमचे डीजे विशाल यांचे देखील मी आभार व्यक्त करेल. आमचे एजेस सर आणि एजेस सरांच्या जोडीला पंचांच्या भूमिकेमध्ये श्रीनाथ पाटील सरांचं देखील मी विशेष कौतुक करेल. कारण जबरदस्त पंचांची भूमिका त्यांची देखील आम्हाला पाहायला मिळाली. त्या समवेत तोमसा एमटीसी इव्हेंट, आमचे सागर दादा आणि संपूर्ण टीम, त्यांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. कमी वयामध्ये सागर दादांनी देखील त्याचा एम्पायर उभा केलाय, त्याचं देखील कौतुक असेल. इथे कौतुक करणं गरजेचं आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये, शुभमन गिलच्या स्टाईल मध्ये हा स्ट्रोक खेळण्यात आला आणि बॉलला पाठवून दिला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. चौकार बघा कसा कट केलाय. थोडंसं एलिव्हेशन मिळालं. पॉइंटचा खेळाडू फक्त दर्शक बनला आणि पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत जोपर्यंत फिल्डर आला तोपर्यंत बॉलने चौकार गाठला होता, बाउंड्री लाईन गाठली होती. यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळते. बॉल हाताला ब्रश झालाय. कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा 7 पाहायला मिळतील. 46 धावांचं लक्ष आहे. पहिल्या 4 बॉल वरती 7 धावा आतापर्यंत खर्च करत असताना गोलंदाज पाहायला मिळतील. कोमल स्ट्रायकिंग एंड वरती आता द्वारकानाथ पाहायला मिळतात. यावेळेस कट करतायत. स्ट्रोक तर अजून एक जबरदस्त पॉइंट आणि कव्हरचा खेळाडू फक्त दर्शक बनतील. हॅमर करत असताना बॉलला पाठवून दिले सीमा पलीकडे. चेंडू नव्हता खास आणि बॅटरने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका. बल्लेबाज आणि चौकाराच्या साथीने धावफलक 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा फलकावरती. शेवटचा बॉल आहे. कोमल यांच्या विरोधामध्ये बॅटिंग करणं हे काही सोपी गोष्ट नाहीये, मात्र द्वारकानाथ त्यांनी सांगितलंय ज्या प्रकारची त्यांची बॅटिंग होती आणि ती कमालीची होती. त्यांच्या बॅटमधून आपल्याला 2 चौकार पाहायला मिळालेत. यावेळेस कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर जबरदस्त. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक फलंदाज द्वारकानाथ यांची लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉलला पाठवून दिले सीमा पलीकडे. कव्हरला क्लिअर करत हा जबरदस्त चौक. समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. मैदानावरती ज्या प्रकारची कामगिरी झाली ती कमालीची आहे. जबरदस्त अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र फलंदाज द्वारकानाथ यांच्या वतीने 3 चौकार आलेत, 1 डबल त्यांच्या बॅट मधून आली. तब्बल 4 बॉल मध्ये 14 धाब्यांवरती. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये कोणीतरी वेगळा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक मॅच मध्ये तकदीर दादा चांगले खेळले, दुसऱ्या मॅच मध्ये अरविंद सरांनी चांगली कामगिरी केली आणि आता ज्या वेळेस द्वारकानाथ सरांची गरज आहे त्यावेळेस द्वारकानाथ सर देखील चांगली कामगिरी करतात. म्हणजे टोटल एफर्ट, टुगेदर ईच अचीव मोर. म्हणजे टीमचा हा फुल फॉर्म आहे, टुगेदर ईच अचीव मोर. आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण टीम एफर्ट. फलंदाजांनी देखील बॅटिंग जबरदस्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनरायझर्स हैदराबादची एक मीटिंग व्हायची आणि अभिषेक शर्मा यांनी आपल्या
एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की पॅट कमिन्स यायचा आणि म्हणायचा की जर 6 बाद झाले ना, 7वा खेळाडू येईल तो देखील षटकारच मारेल, कोणी थांबून खेळणार नाही. एक वेळ मला 100 वरती ऑल आउट चालेल, पण 160 20 ओव्हर मध्ये अजिबात चालणार नाही. म्हणजे हे अटॅकिंग इंटेंट नेहमी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पॅट कमिन्सच्या वतीने तो ऑस्ट्रेलियन शैलीचा माइंडसेट आपल्याला पाहायला मिळाला. एक अजून किस्सा सांगतो मग या बॉल नंतर. तर त्याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 2 धाब्यांच्या मदतीने पुढे सर्कल 17 आकड्यावरती. अभिषेक शर्माने स्वतः इंटरव्ह्यू मध्ये अजून एक गोष्ट रिकी पॉइंटिंगच्या बद्दल सांगितलं की तो एकदा बॅटिंग करत होता, पहिल्याच मॅच मध्ये तो कॅच आउट झाला. त्यावेळेस रिकी पॉइंटिंगने त्याला बोलवलं आणि त्यावेळेस रिकी पॉइंटिंग समोर येत असताना अभिषेकला असं वाटलं की कदाचित हा मला ओरडेल, पण रिकी पॉइंटिंग म्हणला की यावेळेस तुझा बॉल कॅच झालाय, पुढच्या वेळेस तो ग्राउंड क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे हे माइंडसेट आहे जो ऑस्ट्रेलियन आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. आणि म्हणून कधी ना कोणाच्या डोक्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ नसतो, पण ज्यावेळेस विश्वचषक येतो ना त्यावेळेस ऑस्ट्रेलियन संघाला काय येतं काय माहिती, नेहमी आपल्याला पाहायला मिळतो ऑस्ट्रेलियन संघाला जो संघ हरवतो तो विश्वचषक जिंकतो, अन्यथा ऑस्ट्रेलिया टीम ही विश्वचषक जिंकते. समोरचा संघ जो ऑस्ट्रेलिया आहे तो कमालीचीच कामगिरी करतो. स्कूप मारायचा प्रयत्न होता अनऑर्थोडॉक्स पद्धतीने, मात्र त्याचं देखील एक टेक्निक असते, ते एक तंत्र असतं. बॉलच्या लाईन मध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यानंतर स्कूप करण्यासाठी तो अँगल जवळपास 30 ते 40 डिग्रीचा असणं गरजेचं आहे. जास्त सरळ असेल तर बॉल उडत नाही, त्यासाठी देखील 30 डिग्री 20 डिग्रीचा अँगल बॅट आणि संपूर्ण ती फ्लॅट विकेट असते त्याच्यामध्ये असणं गरजेचं असतं. आता इथे थोडीशी मिस्टेक पाहायला मिळेल अरविंद यांच्या वतीने. धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 20 ऑन द बोर्ड. स्टेप आउट झालेत. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेला. कोमल असतील डीप मध्ये. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. कोमल फिट आहे, तो मामला सुपर हिट आहे. वयाच्या 40 नंतर देखील काय फिटनेस पाहायला मिळतोय कोमल सरांचा. सर्व ऍथलीट असतील, अजून देखील जबरदस्त फिटनेस आपल्याला त्यांची पाहायला मिळते. धावफलक 21. 21 धावा पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल नरेश येतील. कॅच झाली कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. नरेशांच्या खेळीचा अंत. गडी गमावला पहिला बॅटिंग करत असताना वडवली 40+ संघाने 21 वरती हा पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानावरती तकदीर पाहायला मिळतील. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार ते राहिले होते. यावेळेस सफल होऊन ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मात्र डॉटबॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या 21. उद्याचा लॉट्स मी तुमच्यापर्यंत सांगू इच्छितो. जुने डोंबिवली 40+ संघ पहिल्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल अगेन्स्ट टीम चिंचोळ्याचा पाडा 40+. ती मॅच 9:30 वाजता सुरुवात होईल. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, 9 वाजता रिपोर्टिंग, 9:15 वाजता टॉस होईल आणि 9:30 ला अर्थात 9:30 पहिला बॉल पडेल याची नोंद करून घ्यायची आहे. त्यानंतर दिवा 40+ विपक्ष खिडकाळी 40+. पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल. तिसऱ्या मॅच मध्ये फडकेपाडा 40+ संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम आगासन 40+. आणि चौथ्या मॅच मध्ये डीजे ब 40+ संघ कोपर 40+ संघासोबत फाईट करेल. टॉस जे आहेत ते मिड मॅच मध्ये होतील याची देखील कंपल्सरी नोंद करून घ्यायची आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असणार आहे याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या. वेळेवरती सर्वांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे याची सर्व संघांनी, सर्व खेळाडूंनी, सर्व कर्णधारांनी नोंद करून घ्यायची आहे. धावफलक पाहायला मिळेल 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळतो सुनील यांच्या वतीने. पहिल्या 2 बॉलवरती 2 डबल आले, मात्र त्यानंतर 4 बॉलमध्ये 2च धावा खर्च केला आणि त्यासोबत तिला एक महत्वाची विकेट देखील कॅरी केली. तर आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती द्वारकानाथ, बॉलिंग ट्रॅक वरती नरेश पाहायला मिळतील. बाहुबली नरेश यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे.
यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, मिस पाहायला मिळतोय. नोमन्स लँड मध्ये बॉल पडतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. आजचा संपूर्ण दिवस पिसवलीकरांनी वडवलीकरांनी गाजवलाय. जबरदस्त कामगिरी विथ द बॅट आपल्याला पाहायला मिळते. मात्र हा काहीसा मॅच वेगळा. या मॅच मध्ये लो स्कोरिंग एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळत आहेत सातत्याने. थोडस फील्ड मध्ये परिवर्तन देखील आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाले. यावेळेस कट केलाय थर्डमॅनचा फिल्डर, पॉइंटचा फिल्डर, बॉलच्या मागे मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्डमॅनला क्लिअर करत हा नसाकत बरा 4 धाव्यांसाठी बहरदार. ते 27 पाहायला मिळेल. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. कोमल डाऊन द बॉल येतील. 1 बाउंस जोपर्यंत बॉलला गॅदर करतील, थ्रो करतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण मध्ये पुन्हा एकदा चेंजेस होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण येऊन ठेपलंय. 9 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. 9 बॉल मध्ये 17 म्हणजे 3 बॉल. या 3 बॉल वरती एक मोठा फटका, एकच सिंगल डबल. या मॅच मध्ये 6 बॉल 10 ची मॅच. निघेल निघेल निघेल. दोन्ही संघांकडे ही मॅच अजून देखील आहे. 9 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहायला मिळतं. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. अखेर फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. तिसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्न आहे, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. जीवाच्या आकांताने धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही खेळाडूंच्या वतीने. पाणी त्याला ठेवा. येस, 8 बॉल मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त मैदानावरती सामना पाहायला मिळतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून आपण पाहतो क्रिकेटकडे, आणि अगदी तोच क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतो. 8 बॉल मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ हारेल सांगणं थोडंसं मुश्किल आहे, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळते. 8 शेड्यूल मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, सरडा आणि राजकारणापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते, जिथे 8 बॉल मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता. 8 बॉल 15 विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. कुठली टीम जिंकेल पाहणं इंटरेस्टिंग आहे. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचं नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 8 बॉल आणि विजयासाठी 15 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. 8 बॉल मध्ये 15 विजयासाठी समीकरण. वडवली 40+ विपक्ष पिसवली 40+ अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 8 चेंडू आणि 15 धाबा विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. पिसवली 40+ की वडवली 40+, कुठला संघ जिंकेल? हे 2 बॉल महत्वाचे आहेत. 2 बॉल महत्वाचे पाहायला मिळतात. कट करायचा प्रयत्न, शॉर्ट ऑफचा वापर करण्यात आला. कट करायचा प्रयत्न, तो देखील फसलाय. डीप मध्ये पॉइंट आहेत. इनसाइड द सर्कल शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये थोडेसे शिफ्ट झालेत. शॉर्ट पॉइंट सगळे आढळून आता डीप पॉइंट मध्ये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. तो आता स्वीपर कव्हर इनसाइड द सर्कल पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, एक खेळाडू स्क्वेअर लेग, एक खेळाडू मिड विकेट मध्ये पाहायला मिळेल. विजयासाठी 7 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मिस्टेक पुन्हा एकदा स्ट्रोक पाहायला मिळेल. शेड्यूल लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. कुमल तेच सांगतायत की मी तिथून इथे आलोय, मात्र तुम्ही करतायत काय? 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. 6 बॉल मध्ये 13 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 13 धाब्यांची आवश्यकता. मी म्हणेल कोमल यांचं कौतुक करेल की पहिले हातामध्ये बॉल घेतला आणि त्यानंतर ओरडलेत ते, कारण ते महत्वाचं होतं. पुढे गेल्या अगोदर मयूर हे थोडेसे आपल्याला मागे पाहायला मिळेल. त्यांनी अर्ली स्टार्ट घेतला असता तर ते देखील बॉल पर्यंत पोहोचू शकले असते. मात्र त्यांना कोमलवरती विश्वास आहे की कोमल फिल्डिंग चांगली करतील आणि बॅटिंग साठी ते देखील येऊ शकतात, आणि म्हणून आपण पाहू शकतो कोमल यांचा ऍथलेटिझम जबरदस्त.
धावफलक पाहायला मिळते 6 बॉल 13 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आता निलेश पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तकदीर आहेत. आणि जर तकदीर हे 6 बॉल खेळले ना तर 6 बॉल मध्ये ही मॅच जिंकू शकतात असे खेळाडू आहेत तकदीर टीम वडवली 40+ संघासाठी. दुसरीकडे निलेश हे असे खेळाडू आहेत होत्याचं नव्हतं करायला निलेशांना वेळ लागत नाही. एक चांगले डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. 6 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. तकदीर है तो मुमकिन है. तकदीर आहेत तर धावा बढ़ू शकतात हे माहिती आहे. मात्र इथे पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळतोय. 6 बॉल विजयासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 12 धावा विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. मॅच झोन दोन्ही टीम मध्ये. दोन्ही टीम कडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 12 ची आवश्यकता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलं. सबमरीन डिलिव्हरी अचंबित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी करत असताना निलेश वेळ देत नाहीये. चेंडूला खाली ठेवतात. स्टेप आउटून मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. बॅट अँड पॅड मधून बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. 5 चेंडू आणि 12 हे विजयाचं समीकरण असेल. कुठला संघ जिंकेल वडवली की पिसवली हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी. कॅच कंप्लीट. नरेश यांच्या वतीने फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. 4 बॉल मध्ये आता 12 धाब्यांची आवश्यकता असेल आणि या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. तकदीर बॅक टू दी पवेलियन. स्थिती अशी झाली आहे की कावळा बसायला फांदी तुटायला, स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन झालंय. 4 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. अजून देखील मॅच बनू शकते. मात्र एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. म्हटलं होतं की 5 बॉल मध्ये 12 धाब्यांची ज्या वेळेस गरज असते एक मोठा फटका ही मॅच तुमच्या खिशामध्ये असते. मात्र इथे अजून एक जबरदस्त बॉल निलेशच्या वतीने. आता या मॅच मध्ये अजून एक विकेट झाली आहे कॅरी. आता 3 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता असेल. नुकताच उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. कोळगाव चषकाच्या वतीने त्यांचं आपण करणार आहोत मनपूर्वक स्वागत. संदीप शेट यांना मी विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचावरती अर्थात आमच्या व्हीआयपी डायस वरती आसनस्थ व्हायचंय. 3 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. वडवली 40+ विपक्ष पिसवली 40+ असे 2 नामांकित संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता असेल. 3 बॉल 12 धावा मजेशीर मॅच होणार आहे. कुठली टीम जिंकेल कुठला संघ हरेल हे पाहणे इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी हा बॉल फार महत्वाचा आहे. 3 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आणि नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील ते म्हणजेच किशोर. आता किशोर यांना रन बनवण्यासाठी आता इथून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. ऑन अ हॅट्रिक विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती निलेश आपल्याला पाहायला मिळतील. बघूया निलेश यांच्या वतीने विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. पहिले गोलंदाज होते प्रकाश आणि यानंतर आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत निलेश, ज्यांनी वेळेवरती आपल्या संघाला विकेट घेऊन दिल्यात. फलंदाज बाद होतील. किशोर यांच्या आवश्यकता असेल. आता 12 म्हणजे 2 बॉल वरती 2 सिक्सर येणं गरजेचं आहे. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरती आता बॅटिंग करावी लागेल बॅटर प्रकाश यांना. यावेळेस डॉट बॉल आणि आता मॅच खिशामध्ये पिसवली संघाच्या.
आजचा दिवस फार चांगला राहिला आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाने फार चांगली कामगिरी केली. मात्र हे जे दोन संघ होते ना ते अगदी 50-50 आपल्याला पाहायला मिळाले. आणि अखेर आता हे संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामधून क्वालिफाय होणारा संघ आपल्याला मिळालाय तो देखील एक बॉल नंतर आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल अवांतरची धाव फलकावरती आड होईल. आता एक बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता म्हणून एक्सपेरिमेंट केले जात आहेत. नाही असं वाटत होतं की हाय स्कोरिंग एन्काउंटर होतील मात्र त्यानंतर हा लो स्कोरिंग एन्काउंटर होता आणि लो स्कोरिंग एन्काउंटर देखील जबरदस्त पाहायला मिळाला. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल